नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील रोकठोक या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रो, माजी राज्यमंत्री आणि प्रहार या संस्थेचे, संघटनेचे आणि आता राजकीय पक्षाचे प्रमुख बच्चू कडू अलीकडे अस्वस्थ आहेत। ते अस्वस्थ असण्याचं कारणही तुम्हाला माहिती आहे, कारण गेली 3-4 टर्म ज्या मतदारसंघात एखाद्या माणसाने सतत विजय मिळवला आणि कुठलीही साधनसामुग्री नसताना केवळ कामाच्या बळावर आणि आंदोलनाच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून सर्वसामान्य माणसाचे प्रश्न शासन दरबारी नेणं आणि त्यातून मतांची बेगमी करत जाणं आणि विजयी होणं अपक्ष म्हणून राजकारणात मोठं परिश्रम या सगळ्यासाठी लागतात। स्वाभाविकच आहे, जे काम केलं त्या कामाच्या बळावर पुढे काहीतरी पदोन्नती व्हावी राजकारण, तसं प्रत्येकाला वाटतं। मागच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते आणि या सगळ्या प्रक्रियेनंतर तुम्हाला माहीत आहे की शिंदेंच्या नेतृत्वात जेव्हा बंड झालं तेव्हा कोणाला अपेक्षा नसताना अनपेक्षित बच्चू कडू हे गुवाहाटीला दिसले। त्यामुळे लोकांना, त्यांना मानणाऱ्या लोकांना मोठा झटका बसला। अनेक लोक असे म्हणतात की बच्चू कडू आमच्या मनातून उतरले, याही पद्धतीचे बोल लावतात। पुढे 50 खोके एकदम ओके ही घोषणा ज्या पद्धतीने बच्चू कडूंच्या जिव्हारी लागली, त्यांनी ती बोलूनही दाखवली की लग्नालासुद्धा एखाद्या कार्यक्रमाला आम्ही गेलो तर त्या गावची टार्गेट मुलं कशी घोषणा देतात आणि आम्हाला चिडवतात, या गोष्टी त्यांनी बोलून दाखवल्या। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लवकरच त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश होईल, याही पद्धतीच्या अपेक्षा बच्चू कडूंच्या समर्थकांना आणि अनेक लोकांना होत्या। परंतु सातत्याने भारतीय जनता पार्टीचा आतून बच्चू कडूंना विरोध आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस हे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांना असं वाटते की या पद्धतीचा माणूस मंत्रिमंडळात नको आहे। त्याच्यामुळे बच्चू कडूंचा मंत्रिमंडळात समावेश झालेला नाही आणि बच्चू कडूंना जेव्हा अपंग मंत्रालयाचा स्वतंत्र त्यांच्याकडे संयोजक म्हणून कारभार देण्यात आला आणि त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला, त्याच्यावरून तर हे क्लिअर झालं की या सरकारमध्ये बच्चू कडू मंत्री म्हणून, राज्यमंत्री म्हणून आता येणं दुरापास्त आहे। तेव्हापासून बच्चू कडू सतत या ना त्या कारणाने सरकारवर पण नाराज आहेत। सरकारवर नाराजी व्यक्त करायची पण सौम्य भाषेत करायची, या पद्धतीची नवी पद्धती त्यांनी अवलंबलेली आहे। आत्ता अलीकडे परवा हिंगोलीत ते बोलताना असे म्हणाले की भाजप हा अफजलखानासारखा आहे, तो जवळ गेला की माणसाला मिठी मारतो आणि अफजलखानाची मिठी याचा अर्थ माणसाचा सर्वस्व संपणे। छत्रपती शिवाजी महाराजांना अफजलखानाने मिठी मारली होती तर त्याच उद्देशाने मारली होती, पण शिवाजी महाराज त्याच्यापेक्षा अतिशय हुशार निघाले। त्यांनीच उलट अफजलखानाचा वध केला, त्याची वाघनखं वापरून त्याच्या आतड्या बाहेर काढल्या आणि त्याला यमसदनी पाठवलं। आता अनेकांनी या पद्धतीत भाजपवर बच्चू कडूंनी टीका केल्यानंतर हा सल्ला दिला की बच्चू भाऊ, अफजलखानाच्या मिठीला वाघनखांनी उत्तर द्यायचं असतं, त्याचं पोट फाडून बाहेर यायचं असतं। जर खरोखर तुम्हाला भाजप जर अफजलखानासारखा वाटत असेल तर तुम्ही अफजलखानाचा पोट फाडून, म्हणजे भारतीय जनता पक्षाचं राजकीय वध करून, राजकीय हत्या करून तुम्ही त्यातून बाहेर पडलं पाहिजे, अशा पद्धतीचा सल्ला अनेकांनी दिला। पण मला वाटते काही राजकीय अपरिहार्यता असतात, काही मजबुरी असतात। या पद्धतीने बच्चू कडू सध्या या महायुतीत थांबलेले आहेत। काही लोक म्हणतात ते महायुतीत आता सडलेले आहेत, त्याच्यामुळे पुढे काही मंत्रिमंडळाचं होणं काही दिसत नाही। एक मात्र खरं की बच्चू कडू ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीचं समर्थन करतात ते काही अंशी यासाठी पटते की त्यांचं म्हणणं असं असतं की गेली अनेक वर्ष जवळपास माझ्या जीवनाचा संघर्षच हा रुग्णसेवा आणि अपंगांच्या कल्याणासाठी गेला आणि आयुष्यभर जो माणूस एखाद्या गोष्टीसाठी काम करत आला आणि ती गोष्ट दृष्टिपथात जर दिसली, महाराष्ट्रात पहिल्यांदा अपंग कल्याण मंत्रालय निर्माण झालं, त्याचं 100% श्रेय मात्र बच्चू कडूंना आहे। आणि बच्चू कडूंच्या या संघर्षानंतर ज्यांनी या पद्धतीचा संघर्ष केला त्याला जर त्याची जबाबदारी सोपवली तर त्याच्या डोक्यात असणाऱ्या अनेक कल्पना तो उत्तम पद्धतीने वापरू शकतो आणि त्याचा प्रत्ययसुद्धा काही दिवसांमध्ये आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी येत आहे। बच्चू कडू ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जातात त्या जिल्ह्यामध्ये
अपंगांना दिवाळीसारखा ते उत्सव साजरा करतात, त्यांना प्रचंड आनंद होतो आणि ज्या पद्धतीने अपंग जमतात, लोक त्यांचं उत्स्फूर्त स्वागत करतात आणि वर्षानुवर्ष अपंगांची प्रलंबित राहिलेले प्रश्न, सडवलेले प्रश्न ज्या पद्धतीने ते सोडवतात, जागेवर काही गोष्टीचा निर्णय घेतात. सगळ्या अधिकाऱ्यांचा एक अपंग मंत्रालयाचे प्रभारी म्हणून ते ज्या पद्धतीने सगळ्यांचा आढावा घेतात, सगळ्या खात्यांचा आढावा घेतात आणि त्यातून अपंगांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात, तो निश्चित वाखाणण्याजोगा आहे. हे मोठं काम बच्चू कडूंच्या हातून झालं, परंतु हे सगळं विकासाचं काम आणि राजकारण मित्र ह्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. कोट्यवधी रुपयाचा निधी मतदारसंघात आणून विकास करणारी माणसंसुद्धा एखाद्या लाटेत एखाद्या प्रबळ उमेदवाराच्या समोर मात्र धराशायी झालेली आहेत, हेही त्या दुसऱ्या बाजूला सत्य आहे. बच्चू कडू मागच्या वेळी अचलपूर मतदारसंघात एक 2-2.5 हजाराच्या मतांनी तिसऱ्यांदा ते निवडून आले होते. 15 वर्ष ते ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, त्या मतदारसंघात त्यांना वातावरण अनुकूल असतं म्हणूनच ते निवडून आले आहेत. पण बच्चू कडूंना अचलपूर मतदारसंघाचं वातावरण हे ग्रामीण भागातलं वातावरण त्यांना अनुकूल असतं. ग्रामीण भागातली सगळी माणसं त्याच्या पाठीची असतात, पण प्रॉपर अचलपूर परतवाडा हे शहर मात्र नेहमी त्यांच्या विरोधात असते. काही मुस्लिम आहेत, काही इतर मारवाडी गुजराती आहेत की जे भारतीय जनता पक्षाचे वोटर आहेत, हे मात्र त्यांच्या विरोधात असतात. आणि गेल्या काही वर्षात हळूहळू ज्या पद्धतीने शहर विकसित होत आहे, तिथला मतदार जसा वाढत आहे, तो बच्चू कडूंसाठी मात्र धोका आहे. मागच्या वेळी 2-2.5 हजारानं बच्चू कडू तरले, ग्रामीण भागानं त्यांना नेहमीच तारलं, आजही तारतील अशी अपेक्षा आहे. परंतु यावेळी वाढणारं शहर आणि भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीससारख्या नेत्यांच्या मनामध्ये बच्चू कडूंसारखा नेतृत्व सतत खूपच जाणं, ही बाब अतिशय धोकादायक आहे. देवेंद्र फडणवीसांना असं वाटते की बच्चू कडू महाराष्ट्राच्या विधानसभेत नसले पाहिजेत, त्याच्यासाठी ते जाणीवपूर्वक प्लॅनिंग करून ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत. कदाचित भारतीय जनता पार्टी तिथे एखादा तगडा उमेदवार देईल आणि हे महायुतीत कायम असले तर तिथे एखाद्या इतर पक्षाच्या अपक्ष उमेदवार भारतीय जनता पार्टी उभं करून त्याच्या मागे ताकद उभी करून बच्चू कडूंच्या सगळ्या पराभवाची तयारी भारतीय जनता पक्ष करू शकते. राजकारण हे अशा पद्धतीने आहे. मित्रो, हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.